हे खेडकर पोलिसांना नेहमीच वेळेवरती का सापडत नाहीत? पोलिसांचं या खेडकर कुटुंबाच्या बाबतीतलं ट्रॅक रेकॉर्ड त्यामुळे संशयास्पद ठरतं। हा सगळा घटनाक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी आत्ता पुण्यातील बाणेर रस्त्यावरील खेडकर कुटुंबाच्या बंगल्याच्या समोर आहे आणि त्याच वेळी चतुसृंगी पोलीस आणि नवी मुंबईतील रबाळे पोलीस आतमध्ये खेडकर कुटुंबाच्या या बंगल्यामध्ये जे कर्मचारी आहेत, जे कामगार आहेत, त्यांच्याकडे चौकशी करतायत। त्याचबरोबर खेडकर कुटुंबाच्या ज्या महिला वकील आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी केली जाते आहे। आतमध्ये आपण हे पोलीस कर्मचारी पाहतो आहोत। मात्र ही चौकशी सुरू असताना रविवारपासून गायब असलेलं हे खेडकर दाम्पत्य दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर पोलिसांना का सापडत नाहीये या प्रश्नाचं उत्तर मात्र पोलीस देऊ शकत नाहीयेत। मात्र हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही, तर मी जसं म्हटलं या खेडकर कुटुंबाचं आणि त्यांच्यासोबतचं पोलिसांचं ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण करणार आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते जुलै 2024 मध्ये, जेव्हा पूजा खेडकर यांचं IAS होणं हेच वादात सापडलं आणि त्यांच्यावरती UPSC कडून 19 जुलै 2024ला दिल्ली पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला। पूजा खेडकर यांच्यावरती 19 जुलैला गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर गायब झाल्या। सांगण्यात आलं की दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र पुढचे तब्बल 5 महिने दिल्ली पोलिसांना पूजा खेडकर या सापडल्या नाहीत आणि डिसेंबर 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। मधल्या 5 महिन्यांच्या काळामध्ये वेळोवेळी न्यायालयाकडून पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण मिळत गेलं हे खरं आहे। मात्र त्याआधी पोलीस पूजा खेडकर यांना अटक करू शकत होते, मात्र ती अटक झाली नाही। त्यानंतर आत्ता मी जसं म्हटलं 23 डिसेंबर 2024ला दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना दिलेलं अटकेपासूनचं संरक्षण मागे घेतलं, म्हणजे दिल्ली पोलीस पूजा खेडकर यांना अटक करू शकत होते। मात्र पोलिसांनी अटक केली नाही। त्यानंतर पूजा खेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यावरती सुनावणी झाली एप्रिल 2025 मध्ये। म्हणजे तिथे देखील 5 महिने दिल्ली पोलिसांकडे होते पूजा खेडकर यांना अटक करण्यासाठी, मात्र अटक झाली नाही आणि अखेर एप्रिल 2025 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण दिलं, अटकेपासून दिलासा दिला आणि तो देताना असं वक्तव्य केलं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी की पूजा खेडकर या काही दहशतवादी नाहीत, त्या पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करतील आणि त्यामुळं त्यांना अटक करण्याची गरज नाही। हे झालं पूजा खेडकर यांच्या बाबतीत। जेव्हा हे प्रकरण सुरू होतं तेव्हा म्हणजे जुलै 2024 मध्येच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पिस्तुलाच्या माध्यमातून धमकावल्याचं समोर आलं। जमिनीच्या वादातून धमकावण्याचा हा प्रकार घडलेला होता। त्या प्रकरणात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांवरती देखील गुन्हा दाखल झाला। त्याआधी या ठिकाणी असलेल्या मनोरमा खेडकर त्यानंतर मात्र गायब झाल्या। पुढचे काही दिवस त्या पोलिसांना सापडल्या नाहीत। अखेर रायगड जिल्ह्यातून मनोरमा खेडकर यांना काही दिवसांनी पोलिसांनी अटक केली खरी, मात्र याच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असलेले दिलीप खेडकर मात्र पोलिसांना शेवटपर्यंत सापडले नाहीत आणि दुसरीकडे न्यायालयातून त्यांनी अटकेपासून दिलासा मिळवला, अटकपूर्व जामीन मिळवला। आणि आत्ता हे प्रकरण सुरू झालं शनिवारी दिलीप खेडकर त्यांचा सहकारी प्रफुल्ल साळुंके याच्यासह मुंबईतून पुण्याला निघालेले होते आणि मुलुंड आणि नवी मुंबई महामार्गावरती रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ट्रक आणि त्यांच्या लँड क्रुझरची धडक झाली किंवा एक अपघात झाला आणि त्या वादातून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंके यांनी ट्रक थांबवायला लावला। ट्रक चालकाला आणि सोबत असलेल्या क्लीनरला मारहाण केली आणि त्यानंतर जो क्लीनर आहे प्रल्हाद कुमार 22 वर्षांचा याला लँड क्रुझरमध्ये बसवलं आणि त्याला घेऊन
ते बाणे रस्त्यावरील या बंगल्यामध्ये आले। शनिवारी रात्री एका अर्थाने या ट्रक क्लीनरचं अपहरण करण्यात आलं। या क्लीनरला रात्रभर इथं डांबून ठेवण्यात आलं। ड्रायव्हरनी दिलेल्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी शोध सुरू केला। या गाडीचा जो नंबर आहे या खेडकरांच्या 5000 लँड क्रुझरचा, त्या आधारे तपास होत होता। आणि त्याचबरोबर रविवारी दुसऱ्या दिवशी हा जो क्लीनर आहे प्रल्हाद कुमार यांनी त्याचा मोबाईल सुरू केल्यानंतर त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून रविवारी दुपारी रबाळे पोलीस इथल्या चतुसृंगी पोलिसांना घेऊन या बंगल्याच्या गेटवरती पोहोचले। तो व्हिडिओ त्या निमित्ताने समोर आला। पोलीस मनोरमा खेडकर यांच्याशी बोलतायत आणि गेट उघडण्याची विनंती करतायत। खरं तर याच ठिकाणी पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरते की जर आतमध्ये अपहरण केलेला व्यक्ती आहे हे माहीत आहे तर विनंती करणं हे पोलिसांचं काम आहे का? त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या विनंतीला एका अर्थाने मान देऊन पोलीस या ठिकाणावरून निघून जातात। कारण मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना सांगितलेलं असतं की मी माझ्या नवऱ्याला घेऊन चतुसृंगी पोलीस स्टेशनला स्वतः हजर होते। इथून काही अंतरावरती पुण्यातील चतुसृंगी पोलीस स्टेशन आहे आणि या मनोरमा खेडकर यांच्यावरती पोलीस विश्वास ठेवतात। या ठिकाणी पोलीस रविवारी आले, ती वेळ आहे 1:25 मनोरमा खेडकर यांच्यासोबतचा तो व्हिडिओ आहे। त्या मनोरमा खेडकर यांनी आतमध्ये जो अपहरण केलेला प्रल्हाद कुमार आहे याला तर बाहेर पाठवलं, मात्र नवऱ्याला मात्र त्यांनी बाहेर पाठवलं नाही। तर आपण स्वतः नवऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला हजर होतो असं त्यांनी सांगितलं। मात्र त्या ठिकाणी पोलीस वाट पाहत बसले। बराच वेळ झाल्यानंतर देखील मनोरमा खेडकर नवऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला येत नाहीत हे पाहिल्यानंतर पोलीस पुन्हा या ठिकाणी आले। तेव्हा या ठिकाणावरून ती लँड क्रुझर 5000 क्रमांकाची आणि दिलीप खेडकर हे दोघेही गायब होते। सुरुवातीला 1:25 जेव्हा पोलीस या ठिकाणी आले होते तेव्हा आतमध्ये गाडी दिसत होती। पुन्हा जेव्हा 3:30च्या दरम्यान रविवारी पोलीस या ठिकाणी आले तेव्हा लँड क्रुझर गायब होती, दिलीप खेडकर गायब होते। आणि त्यानंतर नवऱ्याला पळून जाण्यासाठी म्हणून मनोरमा खेडकर यांनी मदत केली म्हणून मनोरमा खेडकर यांच्यावरती एक वेगळा गुन्हा पुण्यातील चतुसृंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला, ज्यामध्ये दावा करण्यात आला की मनोरमा खेडकर यांनी अंगावरती कुत्री सोडली। मात्र प्रश्न असा आहे की जेव्हा जर रविवारी 1:25 रबाळे पोलीस या ठिकाणी आले होते, त्यांना आतमध्ये ती लँड क्रुझर दिसली होती, दिलीप खेडकर आतमध्ये आहेत हेही माहीत होतं, तर त्याच वेळी त्यांनी दिलीप खेडकर यांना अटक का केली नाही, ती लँड क्रुझर ताब्यात का घेतली नाही, मनोरमा खेडकर यांच्यावरती विश्वास ठेवून पोलीस पुन्हा आल्या पावली परत का गेले, चतुसृंगी पोलीस स्टेशनला जाऊन का थांबले? त्यानंतर 2 वेगळे स्वतंत्र गुन्हे नोंद झाले, रबाळे पोलीस स्टेशनचा आणि चतुसृंगी पोलीस स्टेशनचा। आणि त्यानंतर मागील 4 दिवसांपासून पुणे पोलिसांचं एक पथक आणि रबाळे पोलिसांची 3 पथकं दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा शोध घेत आहेत। मात्र अजूनही ते पोलिसांना सापडलेले नाही आहेत। दुसरीकडे आतमध्ये पोलीस तपास करत असल्याचं दाखवतायत यासाठी म्हणायचं, कारण आत्तापर्यंत अनेकदा पोलीस या घरामध्ये आलेले आहेत, या गेटवरून उडे मारून आतमध्ये गेलेले आहेत आणि यावरून पोलीस किती आक्रमक पद्धतीने तपास करतायत असं कोणाला वाटू शकतं। मात्र प्रत्यक्षात तसं होतंय का ही शंका घेण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत पोलिसांचं या खेडकर कुटुंबाच्या बद्दलचं ट्रॅक रेकॉर्ड, हे ट्रॅक रेकॉर्ड काही वेगळंच सांगतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।